डोंबिवली पश्चिम स्टेशन परिसरातील हलिमा मंजिल ही इमारत हलीमभाई शेख यांच्या नावे असून सदर इमारतीतील 16 कुटुंबे त्यातील 4 मालकी तत्वावर असून 12 कुटुंबे पागडी तत्वावर राहतात। पण गेल्या 1 वर्षापासून त्यांना बिल्डर गिरीश शहा आणि केडीएमसीचे वरिष्ठ अधिकारी यांनी पोलिसांना घेऊन त्या इमारतीतील लोकांना इमारत खाली करण्यास सांगून त्यांना त्रास देत आहेत। इमारतीतील लोकांच्या सांगण्यानुसार त्या प्रभागातील नगरसेवकही त्यांना मदत करत नाहीत। गेल्या 1 वर्षापासून त्या इमारतीची कोर्टात केस सुरू आहे। या इमारतीवर कोर्टाने स्टे ऑर्डर दिली आहे, तरी सुद्धा कोर्टाच्या आदेशाच्या विरोधात केडीएमसीचे वरिष्ठ अधिकारी येऊन त्यांना इमारत खाली करण्याची धमकी देत आहेत। केडीएमसीच्या ऑडिटनुसार दिनांक 12 सप्टेंबर 2014 ला आर.बी. परांजपे यांनी मशिनरी न मागता फक्त इमारत बघून गेले आणि अहवालात इमारत धोकादायक असे दर्शवण्यात आले। त्यानंतर 20 सप्टेंबर 2014 ला ऑडिटर नयन डोलकिया यांच्या अहवालानुसार ती इमारत धोकादायक नसून तिला फक्त दुरुस्ती करण्यात यावी असे दर्शवण्यात आले होते। त्यानंतर परत इमारतीतील रहिवाशांनी 22 सप्टेंबर 2014 ला ऑडिटवर आर.के. जौरस यांनी दिलेल्या अहवालानुसार परत ती इमारत धोकादायक नसून तिला फक्त दुरुस्ती करण्याची गरज आहे असे दर्शवण्यात आले। त्यानंतर रहिवाशांनी केडीएमसीची परवानगी घेऊन इमारत दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले। इमारत दुरुस्तीचे काम सुरू असताना ते काम थांबवून परवानगी रद्द करण्यात आली। मे 2014 ला इमारतीवरील पत्रे काढून ठेवण्यात आले असे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे। 3 सप्टेंबर 2015 ला केडीएमसीतील वरिष्ठ अधिकारी पी.टी. कुमावत यांनी अन्य अधिकारी तसेच पोलिसांच्या लवाजमासह ती इमारत तोडण्यासाठी आले। रहिवाशांनी आपल्या राहत्या घरासाठी कारवाई करण्यास आलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना कडाडून विरोध केला। आता प्रशासन आणि सत्ताधारी सरकार या रहिवाशांना न्याय देईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। बिल्डिंगला 17-20 वर्ष झाले, 25 वर्ष। 25 वर्ष। आणि तुम्हाला त्रास कोण कोण देतं? आम्हाला त्रास एक तर घर मालिक विकून गेलाय, तो बिल्डरला जागा विकली आहे आणि आम्हाला सांगितलं नाही की आम्ही जागा विकली आहे म्हणून, आणि ते बिल्डर आम्हाला त्रास देतो। वरचे पत्रे पण आमचे काढून टाकले दादागिरी करून, आणि त्याची कंप्लेंट आम्ही पोलीस स्टेशनला पण दिलेली आहे की पत्रे काढले आमचे। ठिकाणी ही जी बिल्डिंग आहे ना, बिल्डरनी मागच्या प्लॉट बिल्डरने घेतलाय, त्याला या पुढच्या गाडीची बिल्डिंगची अडचण होते काम करण्यासाठी। तो जबरदस्ती कॉर्पोरेशनच्या संगनमताने त्यांनी मागची ही बिल्डिंग धोकादायक म्हणून जाहीर केली। जी बिल्डिंग आजही खूप चांगली आहे, पुढचे 20 वर्ष या बिल्डिंगला 1 पैशाचा धोका नाही, पण फक्त कॉर्पोरेशनला बरोबर घेऊन, कॉर्पोरेशनच्या लोकांना बरोबर घेऊन त्या स्ट्रक्चरल ऑडिटरला ऍडजस्ट करून त्यांनी आमच्याकडून ही बिल्डिंग धोकादायक म्हणून आम्हाला कॉर्पोरेशनकडून लेटर पाठवले, आणि आम्ही कल्याण महानगरपालिकाकडून आम्ही ऑडिटर आणलेला, त्यांनी सांगितलं असं धोकासारखी काहीच बिल्डिंग नाही, फक्त रिपेरिंग। फक्त यांची ऑडिट रिपोर्ट मध्ये ते धोकादायक निघाला, बाकी त्याच्यानंतर 2 ऑडिट रिपोर्ट आहेत, त्याच्यामध्ये बिल्डिंग रिपेरेबल, नॉट फॉर द डिमॉलिश साठी असं रिपेरेबल बिल्डिंग। पण आम्हाला 1 वर्षापासून आम्ही रिपेरिंगची परमिशनची लेटर पण दिली, पण आम्हाला भेटली नाही। आम्ही काम सुरू केलं, 10 मिनिटात येतात, त्यांनी जबरदस्ती ते काम बंद करायला लावलं। कोर्टं लावा, मालक स्वतः खाली करून दुसरीकडे भाड्यावर राहायला गेला आणि भाडोत्री तिथल्या तिथंच आहे। मग मालकना निर्णय द्यायला पाहिजे का नको भाडोत्र्यांना? हा, तू तुझा जीव घेऊन पळून चालला, मग बाकी भाडोत्र्यांना मारायचं काय? सर्वांनी की आज दुपारी सुमारे 1 आणि 1:30च्या मध्ये जे म्युन्सिपाल्टी केडीएमसी एचवॉर्डचे अधिकारी जे आपल्या समोर आलेले इकडे हलिमा मंजिल इमारत ह्या धोकादायक डिक्लेअर करून त्याला पाडण्याचा प्रयत्न केलेला जात होता। त्यावेळी ह्याच्या आधी पण 1 वर्षापासून केस या बिल्डिंगवर धोकादायक आहे की नाही ह्याच्यावर चालू आहे ऑनरेबल केडीएमसी सिव्हिल कोर्टात, कल्याण कोर्टात। हे चालू असल्यामध्ये कोर्टाने हा स्टे ऑर्डर आहे जो माझ्याकडे, कोर्टाने स्टे ऑर्डर दिलेला आहे। ऑलरेडी या बिल्डिंगमध्ये स्टे ऑर्डर लागला असून सुद्धा केडीएमसी याचं पालन करत नाही आहे आणि केडीएमसी कोर्टाचा घोर अपमान करत आहे। त्याशिवाय हे कोर्टाचा ऑर्डरसुद्धा केडीएमसीच्या एचवॉर्डमध्ये आणि केडीएमसीच्या हेड ऑफिस कमिशनरांकडे केडीएमसी सबमिट करून सुद्धा केडीएमसी ह्याच्यावर उत्तर काही देत नाही आहे। या पत्राचं उत्तर देण्याच्या ऐवजी ते त्यांचं दादागिरी असं म्हणू शकतो आपण, इकडे यावेळी ते लोकशाहीवर एकदम अत्याचार करतायत, लोकांवर हॅरसमेंट करतायत लोकांवर। इकडे येऊन स्टे ऑर्डर असून सुद्धा ते बिल्डिंग तोडण्याच्या मागे पडलेले आहेत। MSCBला प्रेशराईज करतायत, लोकल कॉर्पोरेटर इन्वॉल्ड आहे ह्याच्यात, टोटल A to Z गव्हर्नमेंट बॉडीज इन्वॉल्ड आहे ह्याच्यात। कोणीही आमची तक्रार घेऊन घ्यायला तयार नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला कोर्टात जावं लागलं आजच्या तारखेत।
हे आपण बघू शकतो आजच्या तारखेत की भले मी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस त्यांना अपील करतोय की KDMCवर एक कमिटी बसवावी आणि ह्याचं सत्य काय आहे याच्या पाठी हे आमच्या समोर आणावं. म्हणजे आपण असंही बघू शकतो की आता जे ठाकुर्लीला जे बिल्डिंग एक कोसळली होती, धोकादायक कोसळली, यांच्यासाठी त्यांना वरतून प्रेशर आल्यामुळे ते कुठल्याही बिल्डिंगला टार्गेट करतायत आणि अशी चांगली बिल्डिंगला सुद्धा ते धोकादायक डिक्लेअर करून त्याला पाडण्याचं आणि त्यांच्या पुस्तकात एंट्री होणं हे त्यांचं आता गरजेचं राहिलं आहे. अत्यंत जे ॲक्च्युअली धोकादायक बिल्डिंग आहे त्यांना ते हात लावत नाही आहे, पण ते त्यांना असं वाटतंय की ही कुठली बिल्डिंग आपल्याला सपोर्टिव्ह आहे किंवा त्याच्यामधून 2 पैसे निघतील असा मग त्या बिल्डिंगला ते टार्गेट करत आहे.